का उठत नाहीये? त्याला सांगा की उठायला. बाबा डॉक्टरांना भेटायला गेलेत ना, ते बोलतील. तू घाबरू नकोस, बरं वाटायला आपल्या ध्रुवला. आनंद, मला हळद दे. अरे उभं राहून असं काय बघतोय? हळद दे. ध्रुवची आई पण अशीच करत होती. हे देवा, यापासनं आराम पडू दे माझ्या ध्रुवला. आता नवीन काय नाटक करायला लागलंय? करू दे त्याला काय करायचं ते. हे देवा, काही करू, माझ्या ध्रुवाला वाचव रे. हे घे. ध्रुव, ध्रुव उठ ना, उठ ना ध्रुव. अच्छा अच्छा, चल सांग, इंग्रजांमध्ये बाजा कसा वाजवता? सांग ना ध्रुव. आपला बाजा आणि त्यांच्या बाजामध्ये काय फरक आहे? सांग ना ध्रुव. हे समजा तू मला सांगतोस ना? सांग ना ध्रुव. उठ ना, असं कसं जाऊ शकतो तू? चल उठ, उठ ना आता. तुझी आई सांगायची ना, तुझं हृदय नाजूक आहे, कोमल आहे म्हणून. हे बघ, मी लावलं लेप. यामुळे तुला आता बरं वाटेल. आणि हळद पण लावली, त्यामुळे तुला लय भारी वाटेल. आता चल उठ ना लवकर. तुझ्या बाबांनी जातीच्या नावानं छळ करून तुला मुंबईला पाठवलं, पर त्यामुळे आपण दोघं बी एकमेकांपासून लांब झालो ना. उठ ना ध्रुव. आता तर मला समजायला हे दाखवायचंय की मी अभि तुझ्या संग मुंबईला येऊन इंग्रजी बँड वाजवणार. ध्रुव उठ ना, ध्रुव. शेठजी, स्वतःला सांभाळा शेठजी. बाळा, बाळा, बघ ना. ध्रुव, ध्रुव, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझ्या मित्राला शुद्ध येते बघा. या ना लवकर या. बघा ना याला. नाही डॉक्टर, तू त्याला स्पर्श करायचा नाहीस. एकदा नाही म्हणून सांगितलं ना, समजलं? डॉक्टर साहेब, माझ्या मित्राला वाचवा ना. मी तुमच्या पुढे हात जोडतो. माझ्या मित्राला वाचवा. मला माफ करा पंडितजी, मी स्पृश्य जातीचा असलो तरी त्याआधी एक डॉक्टर आहे. आणि माझ्या डोळ्यासमोर एका रुग्णाला मरताना मी नाही बघू शकत. माझ्या प्रत्येक रुग्णाचा उपचार करणं हे माझं कर्तव्य आहे.
मी याला इंजेक्शन देणार, जर वाचला तर त्याचं नशीब. हे तू बरोबर नाही करू राहिला. तुम्ही मला ते करू द्या ज्यासाठी मी हे शिक्षण घेतलंय, आणि हे शिक्षण प्राप्त करताना मी काही शपथा घेतल्यात. ती वचनं तर निभवावी लागतीलच ना. इंजेक्शन घेऊन या. आई, ध्रुव, बरा होईल त्यो. बाळा दादा, अरे ध्रुव, कसा आहे तू? ठीक आहेस ना? दादा मला माफ कर रे. बाळा, बाळा दादा, ध्रुव ध्रुव, तू 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 आराम करा. बाळा दादा बरोबर नंतर गप्पा मारा. ध्रुव तू ठीक आहेस ना ध्रुव? आराम करू द्या ध्रुवला. आता शुद्धीवर तर आलाय त्यो, बरा होईल. हा, आनंद, भीम, डॉक्टर साहेबांना जाऊन सांग की याला शुद्ध आली आहे. लवकर लवकर. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. आराम करा बाळा. डॉक्टर साहेब, माझ्या मित्राला सूज आली. बाळा, ध्रुववर निश्चितच औषधांचा परिणाम झाला असेल, पण कधी कधी भावनांचा देखील परिणाम होतो, आणि आम्ही डॉक्टर हे समजू शकतो. तू जे केलंस ते चमत्कार नव्हता, पण जे काही केलंस ते अप्रतिम होतं. आम्ही वर्षानुवर्ष रुग्णांना बघत आलो. बऱ्याचदा रुग्ण बरा होतो आणि डॉक्टरला समजतही नाही की तो कोणत्या औषधाने बरा झालाय, आणि आज पण कदाचित तेच झालंय. पण शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हीच की रुग्ण बरा झालाय. आणि मी बी हे पहिल्यांदाच पाहिलंय का बाळा दादा एवढा भाव खाय. मग तुला काय वाटलं? मी काय कठोर हृदयाचा आहे? थोड्या वेळासाठी तर वाटलं होतं बाळा दादा. मग इथे का उभा आहे? कठोर हृदय असणाऱ्याच्या बाजूला का उभा आहे? जायत ना. धन्यवाद बोलायचंय बाळा दादा, माझ्या मित्राचा जीव वाचवल्याबद्दल. तसं आता तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. हा हळूहळू बरा होईल आता. म्हणजे हा फक्त तुझा मित्र आहे, माझा काय नाही आहे. मग काय हाय सांग की. भाऊ तर नाही आहे, पर भावापेक्षा कमी बी नाही. जर भाऊ मानतोस मला तर इकडे ये ना, तिकडे का उभा आहेस? ध्रुव, एक सांगू, जेव्हा तू बेसूद होतास ना तेव्हा बाला दादा लई घाबरला होता.
काकी, आता घाबरू नका. इथं आलात ना तर नक्की वाचाल. तो बघा आमचा ध्रुव कसा निरोगी वाटतोय. बाळा दादा, आई, जा लवकर जा. हा बोल. बाळदादा, इंग्रजी बँडमध्ये ना सगळे विचित्र पद्धतीने बाजा वाजवतात. आपल्याकडे 4 प्रकारचे बाजे असतात ना, तिकडे तर 14 प्रकारचे बाजे असतात. आणि मजेची गोष्ट ही आहे की तिकडच्या लोकांना आपल्या भाषेमधला बाजा वाजवायला खूप आवडतो. पर तुला इंग्रजी कुठे येतं? ते लोक इंग्रजी बँड वाजवत असतील, पर तुला तर आपलीच भाषा समजते ना. बाबा, सल्यूट. इथे डॉक्टर कोण आहे? बोला, मी आहे. आमच्या शासनानुसार तुमचा सर्वांचा परिसर गंभीर रुग्णांच्या परिसरामध्ये येतो. यापुढे सगळी जबाबदारी आमच्या हातात आहे. आमच्या शासनाचे अधिकारी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवतील. जिथे कुठे कसल्याही वस्तूची गरज असेल त्याची पूर्तता आम्ही करू. महोदय, हे रामजी सकपाळ आहेत, सेनेचे रिटायर सुभेदार. आणि हे संपूर्ण यांचं कुटुंब आहे. या प्लेग रोगाच्या महामारीमध्ये यांनी आणि यांच्या कुटुंबाने लोकांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केलाय. मला वाटतं की इंग्रजी शासनाने यांचे आभार नक्कीच मानले पाहिजेत. हो हो, नक्कीच. तुम्ही खरंच खूप चांगलं कार्य केलं आहे. तुमच्या सद्बुद्धीने बऱ्याच लोकांचा जीव वाचवला आहे. मी माझ्या शासनातल्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत याविषयी नक्की बोलेन. डॉक्टर साहेब, या जरा तुमच्याशी बोलायचं आहे. संपूर्ण देशात इंग्रजांची हुकूमत देशवासियांवर अत्याचार करते, पण आपल्या बरोबर हे लोक खूप सहकार्य करतायत. आणि आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर बोलता आहे गुरुजी. हे अधिकारी हिंदुस्थानी आहे, म्हणूनच आपली पीडा त्यांना कळते. जर यांच्या जागी कोणी गोरा असता ना, तर माहित नाही आपल्या संघ काय केलं असतं. बरोबर बोललास. आपण नशीबवान आहोत की आपल्याला भारतीय अधिकारी मिळालेत. बरोबर बोलता आहे गुरुजी. हा रामजी सकपाळ खूपच षडयंत्री माणूस आहे. या रोगाच्या संधीचं त्याने सोनं करून घेतलंय. आपल्या लोकांना इस्पितळात पोहोचवलं. आणि असं देखील नाहीये की सगळे वाचले आहेत, पण आपल्या लोकांच्या मनामध्ये तर हेच घर करून बसलंय ना की रामजी सकपाळ आणि त्याचा मुलगा भीमरावने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर केला. शेटजी, शेटजी, अनर्थ झाला. शेटजी, अनर्थ झाला. आता काय झालं? शेटजी, ते इंग्रज अधिकारी आहेत ना, हं? ते रामजी सकपाळला काही दिवसांनी सन्मानित करणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्या रामजीने लय चांगलं काम केलं आहे. शेठजी, आता त्या रामजी सकपाळला सन्मान मिळाला ना, तर तो समजांच्या समोर नायक बनल. आता आपल्याला काय बी करून, म्हणजे काय बी करून, त्या रामजी सकपाळला सन्मान घेण्यापासून थांबवावं लागल. आणि हे तुम्हा लोकांशिवाय शक्य नाही. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे शेठजी, काहीतरी करायला पाहिजे. घेऊ दे सम्मान. आझादी करता जे क्रांतिकारी लढाई लढतात आहे त्यांना सांगून देऊ की रामजी सकपाळ इंग्रजांकडून सन्मान घेतो. क्रांतिकाऱ्यांचं इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर शत्रुत्व आहे, तर सन्मान घेणाऱ्याला ते सोडणार थोडीच आहेत. तसही आता सन्मान घ्यायला आणि द्यायला बराच वेळ बाकी आहे. पुण्यामध्ये आपल्याला मदत करणारी माणसं आहेत जे इंग्रजांचे वैरी आहेत. हे इंग्रज प्लेगच्या नावाखाली आपल्या घरात घुसतात आणि आपल्या लोकांना इंग्रजी औषध देतात, जे जनावरांचं रक्त आणि तेलापासून बनवलेले असतात. आपले लोक इंग्रजांच्या कटाच्या विरोधात आहेत आणि त्यांना वाटतं की इंग्रज हे सगळं करून आपल्या धर्माला नष्ट करतायत. आणि जर ही बातमी त्या लोकांपर्यंत पोहोचवली की रामजी सकपाळ
इंग्रजांचा मदतनीस आहे तर ते लोक रामजी सकपाळला सोडणार नाहीत. आज आम्हाला हे सांगताना खूप अभिमान वाटतोय की या महामारीचा आपण सर्वांनी मिळून सामना केला आहे आणि याला संपवण्याच्या मार्गावर उभं केलंय. ही जी वेळ होती ती आपल्या सर्वांसाठी एक परीक्षाची वेळ होती, जिचा आपण न डगमगता सामना केला. हा आजार आता संपुष्टात आला आहे, तरी सुद्धा आपल्याला सतर्क राहावं लागेल. ह्या रोगाशी लढा दिल्याबद्दल इंग्रज शासन तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छिते आणि खास करून रामजी तुमचे. रामजी, आम्हाला सांगण्यात आलं की याआधी तुम्ही इंग्रजी सरकारात कार्यरत होतात. ह्या महामारीमध्ये तुम्ही तुमच्या समजुतीने आणि मेहनतीने लोकांना इस्पितळात आणून त्यांचा जीव वाचवला आहे. त्यासाठी इंग्रज शासनाने तुमचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही आमच्यासाठी सुद्धा सन्मानाची गोष्ट आहे. हे बघा, आम्ही जे बी काय केलंय ते एकट्यानं नाही केलंय, समद्या गावानं मिळून केलंय. प्रत्येक जातीच्या माणसानं मिळून या प्लेगच्या विरोधात लढाई लढली. त्यामुळं तुम्हाला सन्मान द्यायचाच असेल तर समद्या गावाला द्या, कारण अशा या महामारीच्या विरोधात एक नायक नाही लढत तर समधी जनता लढती. शेठजी, बघताय ना आपल्या जातीचे लोक देखील टाळ्या वाजवत आहेत. हा रामजी किती चतुर निघाला. याने हा सन्मान न घेऊन आपल्या सगळ्यांच्या थोबाडीत लगावली आहे. बरं, ठीक आहे, मग संपूर्ण गावाचा सन्मान होईल आणि सन्मान स्वरूपात या गावाच्या लोकांकडून 10% कर कमी घेतला जाईल. बरं रामजी, आता तुम्ही सगळे इथून जा. आता इथून पुढची व्यवस्था आमचं शासन बघेल. होय, धन्यवाद. ध्रुबाळा, तू आता आराम कर, तवर आम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. होय बाबा, आता मी अभि ध्रुव बरोबर हितच आहे. नाही भीम, तू घरला जा, ध्रुव संग मी आहे. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं गप्पा मारा. तसे बी तुम्ही इंग्रजी बाजा वाजवण्याबद्दलच गप्पा माराल, त्यामध्ये माझं काय काम. चला आराम करा. चल बाळा. चला. ताई, आले. आलात तुम्ही? मी पाणी आणते. हा, समजा ठीक आहे ना? आता प्लेगची भीती जरा कमी झाली आहे. गंगा कुठं आहे? आत बसली. तुला तर माहितीच आहे, इतक्या दिवसांपासून गप्पच तर आहे. मी प्रयत्न केला बोलायचा, पण उत्तरच देत नाही.